बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अर्थातच एनडीएला बहुमत स्पष्ट बहुमत मिळताना तिकडे दिसत आहे. मात्र बिहारच्या निकालावर राज्यातल्या नेत्यांचं लक्ष होतं, कारण की आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा राज्यामध्ये होईल असं सगळ्यांना वाटत होतं. अर्थातच या सगळ्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी जे लक्ष ठेवून होते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आपल्या सोबत आहेत. अण्णा, खरं तर बिहारचा निकाल आश्चर्यकारक आहे असं अनेकांना वाटतंय. सर्वप्रथम मी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरं तर पंतप्रधान साहेबांनी आणि नितीश कुमार यांनी त्या ठिकाणी केलेल्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा एन-डी-एचं सरकार त्या ठिकाणी वन साइड म्हणजे एकतर्फी बहुमत घेऊन आज त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले की सर्वांनी जास्तीत जास्त कौल ह्या एन-डी-ए सरकारच्या बाजूने दिल्याने दिलेलं आहे. परंतु एकंदरीत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी ज्या पद्धतीनं आरोप केले होते, की वोट चोरीचा मुद्दा असेल, तिकडची बेरोजगारी, स्थलांतर, हे सगळे मुद्दे त्यांच्याकडे होते. तरी जनतेने का त्यांना नाकारला असावा? तुम्हाला आठवत असेल ह्या सर्व मुद्द्याच्या सहित अजून एक महत्त्वाचा मुद्दा होता की विरोधकांनी मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो चेहराच त्या ठिकाणी दाखवलेला नव्हता. खरं तर त्या दृष्टिकोनाने बघितलं तर अतिशय मुद्दे जे मुख्य विरोधकांकडे होते त्या मुद्द्याचा या ठिकाणी काही उपयोग झालेला नाही की जर त्यांचा तेवढा आत्मविश्वास जर असता तर त्यांनी मुख्यमंत्र्याचा चेहरा त्या ठिकाणी दाखवला असता. आणि विरोधकांचं हे कामच आहे की नेहमी तिथं असलेल्या सरकारच्या विरोधात बोलणं. मग त्यामध्ये त्याच अनुषंगाने रोजगारी आले असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न आले असतील, मत चोरीचा प्रश्न आला असतील, महिलांचा प्रश्न असतील, या प्रश्नावरती त्यांनी हे केवळ आरोप होते असं म्हणायचं. आज तुम्ही निकालाने तर आम्हाला एवढं स्पष्ट होते की हे निव्वळ आरोपच होते म्हणून. परंतु एकंदरीत जर बघितलं तर तिकडे ज्या पद्धतीने योजना राबवल्या गेल्या, महिलांचं जास्त योगदान त्याच्यामध्ये दिसतंय. जसं लाडक्या बहिणीनं आपल्या राज्यामध्ये सरकार तारलंय, तिकडे तीच परिस्थिती आहे असं वाटतंय. तसंच आपल्याला म्हणायला लागेल कालच्या ज्या किंवा आजच्या निकालाने जर बघितलं तर महिलांचा जास्तीत जास्त मतदानाचा पर्सेंटेज म्हणजे टक्का जास्त होता. मला वाटतं जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण असते तशीच बिहारमध्ये रेवडी बहीण म्हणून असा त्यांनी त्या ठिकाणी शब्द वापरला होता. आणि एकंदर जर बघितलं तर मला वाटतं अंदाजे 71 ते 70% महिला भगिनींनी मतदान केलेलं आहे. त्यामुळं तिथलाही प्रश्न जसा महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींमुळं किंवा लाडक्या बहीण योजनेचा फायदा ह्या सरकारला झाला तसाच तिथल्याही सरकारला असाच फायदा झाला असेल असं हे माझं मत आहे. अर्थात काय शुभेच्छा द्याल नितीश कुमार? मी पुढील काळामध्ये मला वाटतं की सगळ्यात जास्तीत जास्त मुख्यमंत्रीपद म्हणून त्यांनी सांभाळलेले. अजूनही ते एवढा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळं की बिहारच्या विकासासाठी काय नेमकं करायचं आणि बिहारच्या विकासाचे नेमके काय मुद्दे असतील त्या जोरावर पुन्हा एकदा नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि चांगल्या रीतीने ते तिथला कारभार करतील. पुढील काळामध्ये माझ्या वतीने त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा असतील. पुढे सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.